नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळ्यात काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा। शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कापडणे येथील ग्रामस्थ 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार। चाळवे येथील लोकनियुक्त सरपंच उषा वाघ यांना सरपंच पदाचे अधिकार बहाल केल्याचे पत्र मिळाल्यामुळे आनंदोत्सव साजरा। आणि अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्यामुळे शीतल पाटील स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार। आता बातमीपत्र विस्ताराने। महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळ्यात जन आक्रोश मोर्चा काढीत महायुतीच्या 5 भ्रष्ट मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले। महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात धुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहरातून जन आक्रोश मोर्चा काढत जुन्या महापालिकेसमोर महायुतीतील 5 मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची एक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत। मंत्री संजय शिरसाट यांच्या रूममध्ये पैशांची बॅग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। गृहमंत्री योगेश कदम यांच्या मातृश्रीच्या नावावर डान्स बार असल्याचे उघड झाले। माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळतात तसेच नामदार गिरीश महाजन हे हनी ट्रॅपमध्ये आढळून आले। मंत्री भरत गोगावले यांचे अघोरी पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। या सर्व मंत्र्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावित्र्य भंग केले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहे। मुख्यमंत्र्यांनी अशा भ्रष्ट मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्हा शिवसेना वतीने धुळे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते अशोक दात्रक यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून या आंदोलनाला सुरुवात होऊन या आंदोलनाचे रूपांतर शिवसैनिकांच्या प्रचंड आग्रहामुळे मोर्चात झाले। सदरचा आक्रोश मोर्चा हा नवी महापालिका चौकात निदर्शने केल्यानंतर आग्रा रोड मार्गे महाराणा प्रताप चौकात पोहोचला। या ठिकाणी संतप्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या प्रतिमेला शेण चोपडत महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले। या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, नरेंद्र परदेशी, भूपेंद्र लहामगे, भगवान करंकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्रशांत वदाने, शानाभाऊ सोनवणे, किशोर वाघ, मंगेश पवार, भरत राजपूत, चंद्रकांत देसले, बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, राजू टेलर, चंदू देवरे, तुषार गवळे, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाट, अरुणा मोरे, आरस्तुलबाई पारधी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे, डॉक्टर अनिल पाटील, सोमनाथ चौधरी, चंद्रकांत हजारे, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, हेमराज पाटील, प्रकाश वाघ, राजू माळी, छोटू पाटील, ईश्वर पाटील, कल्याण बागल, शिंदखेडा, युवराज पाटील शिरपूर, महादू गवळी, कपिल लिंगायत, पंकज बारसकर आदी उपस्थित होते। काय भूमिका शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री, एक पत्ते खेळतो, दुसरा आईच्या नावाने बाया नाचवतो, तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये ठेवून म्हणतो बापाचा पैसा आहे। हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत, चौथा खानदेशातला गुलाबी महाजन, हनी ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन। मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं, काही परिणाम झालेला नाही। मुख्यमंत्र्यांना सांगितलं, काही परिणाम झालेला नाही। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा, महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या दरबारात आलेलो आहोत। धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी दिनांक 15 ऑगस्टपासून भूषण ब्राह्मणे व ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की गेल्या महिनाभरापासून कापडणेकर जनता शुद्ध पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत आणि ते आंदोलन करून देखील न्याय मिळत नाही, म्हणून 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी आंदोलकांची आहे। या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशन यांना कळवले असता त्यांनी
सदर आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही म्हणून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे परवानगी घेण्यासाठीचे निवेदन व अर्ज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिले. कापडणेकर जनता सदर उपोषण लोकशाही मार्गाने करणार आहोत. त्यात कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य होणार नाही याची दक्षता आम्ही आंदोलनकर्ते घेऊ. तर आपण आमचे ज्वलंत प्रश्न पाहून आम्हाला आमरण उपोषणाची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजा पाटील, नवल पाटील, आत्माराम पाटील, भूषण ब्राह्मणे, राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भांबरे, विशाल शिंदे, दिनेश माळी, दादा पाटील, भूषण माळी, दुर्गेश पाटील, आकाश कुंभार, प्रणव बच्चा, विनोद भांबरे, सचिन मोरे, परवेश पिंजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी भूषण ब्राह्मणे. आम्ही कापडणे गावातील सर्व नागरिक आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की गेल्या 15 जुलै पासून कापडणे गावामध्ये जो पाणी प्रश्न पेटलेला आहे, शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील कापडणेकर जनतेला मिळत नाही. याच्यासाठी गेल्या 15 जुलै पासून आम्ही आंदोलन करीत आहोत. त्याच्यानंतर आम्ही शोलेस्तेल पाणी टाकीवर आंदोलन केलं, थारीनाथ आंदोलन केलं, मान्य सीओ साहेबांना निवेदन दिलं, असे विविध आंदोलन आम्ही केले. पण या आंदोलनाच्या माध्यमातून अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये. आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाजलं नाही तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी कापडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. हेच निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आम्ही आलेलो होतो. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्ही आता प्रतीक्षेत आहोत की सन्माननीय महोदय आम्हाला उपोषणाची परवानगी देतात किंवा नाही. तर या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. पण जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबणार नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की बातम्या बंद झाल्या म्हणजे आंदोलन बंद झालं. तसं नसतं. प्रत्येक वेळेस 2 पावलं मागून पुढे सरकावं लागतं. त्याच पद्धतीने आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. ही आंदोलनाची तीव्रता पुढे जाऊन निश्चितच वाढणार आहे. जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील लोकनियुक्त सरपंच उषा वाघ यांच्या अपात्रतेचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना सरपंच पदाचे अधिकार बहाल केल्याचे पत्र दिल्याने साळवे येथे वाघ यांच्या समर्थकांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषा संतोष वाघ यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे उषा वाघ यांना सरपंच पदाचे अधिकार कायम करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यामुळे साळवे ग्रामपंचायतीच्या आवारात समर्थकांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की साळवे येथील रहिवासी रमेश खंडेराव शिंदे यांनी विरोधाच्या बाजूने निवडणुकीचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी खोटे व बनावट पुरावे सादर करून जिल्हाधिकारी धुळे व विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे साळवेच्या लोकनियुक्त सरपंच उषा वाघ या सासरच्या अनधिकृत घरात राहत असल्याचे कारण दाखवत विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या दिनांक 23/6/25 आदेशानुसार जिल्हाधिकारी धुळे यांनी दिनांक 6/2/2025 रोजी दिलेला आदेश कायम ठेवून सरपंच पद अपात्र ठरवले होते. म्हणून दिलेल्या निकालाविरोधात उषा संतोष वाघ यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेवर दिनांक 1/8/2025 रोजी उच्च न्यायालयात न्यायनिर्वाळा झाला. त्यात उषा वाघ या 12 वर्षापासून स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहते व त्यांच्या सासरच्या घराशी काही एक संबंध नाही याचे पुरावे म्हणून भाडे करार व रेशन कार्ड सादर केले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी शिंदखेडा यांच्या अहवालानुसार आदेश देऊन अपात्र ठरवले आणि विभागीय आयुक्तांनी तो आदेश कायम ठेवला. यावर न्यायालयात याचिकाकर्त्यांचे म्हणण्यानुसार ती स्वतंत्र राहते, सासऱ्याच्या बांधकामाशी तिचा संबंध नाही, भाडे करार व रेशन कार्ड दुर्लक्षित केले गेले, सासऱ्याचे बांधकाम शासकीय जमिनीवर आहे याचा ठोस पुरावा नाही. असे असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सासऱ्याचे बांधकाम झाले हे मान्य, परंतु याचिकाकर्त्या 2017 पासून स्वतंत्र राहत आहेत याचा पुरावा आहे. त्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र राहत आहेत, त्या 2023 साली निवडून आल्याने त्यावर अपात्रतेचा परिणाम होत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचा आदेश रद्द केला होता. त्यानंतर शिंदखेडा गट विकास अधिकारी यांनी दिनांक 8/8/2025 रोजी दिलेल्या पत्राद्वारे साळवे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषा संतोष वाघ यांना सरपंच पदाचे अधिकार कायम करण्याबाबतचे अधिकृत पत्र बहाल केले. पत्रे मिळाल्यानंतर साळवे ग्रामपंचायतीच्या आवारात समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लोकनियुक्त सरपंच उषा वाघ, गटनेते संतोष वाघ, प्रकाश बोरसे, राहुल बडगुजर, अनिल पाटील, मनोज जाधव, प्रफुल्ल गिरासे, समाधान बोरसे, दिगंबर कोळी, प्रमोद बोरसे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाकडनं आमचे मित्र संतोष भाऊ यांच्या धर्मपत्नी साळवे गावाच्या लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान होत्या, पण काही समाजकंटक मानवांनी खोट्या प्रकारच्या दावा दाखल केला आणि त्या खोट्या प्रकारच्या दावाच्या अनुषंगाने त्यांना अपात्र करण्यात आलं. मात्र आमचे मित्र संतोष भाऊ यांनी संघर्षमय लढा हा चालू ठेवला. कलेक्टरांनी अगोदर अपात्र केलं, त्याच्यानंतर त्यांनी आयुक्ताकडे आपली पिटिशन दाखल केली. आयुक्तांनी सुद्धा त्यांना अपात्र केलं. नंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात अपील दाखल केली आणि त्या ठिकाणी आमचा सन्मानजनक न्यायालयीन प्रणालीप्रमाणे त्यांना स्टे नाही, डायरेक्ट निकाल देण्यात आला की तुम्ही साळवे गावाच्या लोकनियुक्त सरपंच होत्या आणि कायम आहेत. शिरपूर तालुक्यातील गरताड येथील विश्वजित मोरे याच्यावर अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने व मुलीचा शोध न घेतल्यामुळे शीतल पाटील या वडिलांसोबत स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला. शिरपूर तालुक्यातील गरताड येथील विश्वजित मोरे याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुली शोधून तात्काळ ताब्यात द्यावी या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या वेळी वडिलांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा शीतल हिलाल पाटील यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. शीतल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की शिरपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दिला असून दिनांक 2/5 ते 31/5 पर्यंत सतत 2-3 दिवसाआड पोलीस ठाण्यात जाऊन विचारणा केली, परंतु तपास सुरू आहे अशी उडवाउडीची उत्तरे देण्यात आली. दिनांक 16/6/2025 रोजी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आदींना निवेदने दिली. त्यानंतर पुन्हा 16/6/2025 रोजी तक्रारी अर्ज केला, परंतु अद्याप पावितो मुलीचा शोध घेऊन आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाचे व भविष्याचे नुकसान होत आहे. तरी सदर आरोपीला पॉक्सो खाली त्वरित अटक करून पॉक्सो कलम लावून माझ्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन माझ्या ताब्यात द्यावी व केसमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. व या केसमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी मी पालकमंत्र्यांच्या उपस्थित माझ्या वडिलांसोबत ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन करेल असा इशारा देण्यात आलेला आहे. माझ्या बहिणीच्या घरी शिरपूरला माझ्या काकाच्या मुलीचं लग्न, माझी मुलगी आहे 17.5 वर्षाची. तर आम्ही लग्नाला गेलो, लग्नाहून आलो तो घरी आला, घरी माझी मुलगी होती. माझा नंदेचाच मुलगा आहे. मग मी 3 महिन्यापासून त्यांच्याकडे कोर्ट मागते, त्यांनी दिली, पोलिसांना सांगितलं, पोलीस सांगतात आम्ही शोधतोय. बरं मॅडम आम्ही करू तपास. परत मी इथं गेले आपले SP ऑफिसला, कलेक्टर मॅडमकडे गेले, परत मी आमदार साहेबांकडे गेली, रामबदारे दादांकडे गेली, परत यांच्याकडे गेली, अनुभय अग्रवालकडे. सर्वीकडे जाऊन सुद्धा सर्वांचे हे करून सुद्धा ते पोलीस लोक म्हणून हो आम्ही फक्त शोधतोय. 3 महिने होऊन चालले. आता 15 ऑगस्टला हे होऊन जाईल, तरी पण ते पोरीला आणत नाही शोध. मला काही जास्त मुली नाही सर, एकच मुलगी. काही पोलीस प्रशासन कुणीच कामात येत, गरीब लोकांचं कुणीच नाही. आणि या सारख्या पैशावाल्याची पोरगी राहिली असती तर अशा पडापण सगळे लोक पळाले असते शोधायला. माझी पोरगी तरी मला परत द्यावी, परत आणून द्यावी. पोलिसांनी आणून द्यावी, कुठेही मला कुठेच मदत करत नाही सर. आमदार कोणाकोणाला गेले तुम्ही? आमदार रामबदाने दादांकडे गेली होती, अनुभय अग्रवाल यांच्याकडे गेली होती. काय सांगितलं आनंद भाईंनी? त्यांच्या हाताखालचे ते दादा आहेत, त्यांनी त्या पोलीस स्टेशनला फोन लावला. त्या पोलिसांना सांगितलं की बा यांची मुलगी शोधून द्या, पाहून आम्ही शोधतोय. त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही सर. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळ्यात काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा. शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कापडणे येथील ग्रामस्थ 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसणार. चाळवे येथील लोकनियुक्त सरपंच उषा वाघ यांना सरपंच पदाचे अधिकार बहाल केल्याचे पत्र मिळाल्यामुळे आनंदोत्सव साजरा. आणि अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्यामुळे शीतल पाटील स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.
आहे